छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर जगभरातील कोट्यावधी हिंदूंच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभास्ते या ठिकाणी होत आहे। ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो असं म्हणतात आणि आज या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन त्यांच्या शुभास्ते झालेलं आहे। यानंतर सत्काराच्या शृंखलेमध्ये पहिला सत्कार माननीय नामदार एकनाथ शिंदे यांचा शिवसेना नांदेड जिल्हा आदरणीय सन्माननीय नामदार हेमंतभाऊ पाटील, आमदार सन्माननीय बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोंडारकर आणि आमदार बाबुराव कदम हा पहिला सत्कार करतील। सन्माननीय माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं नांदेड नगरीमध्ये स्वागत, त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी शिवसेना नांदेड जिल्ह्याच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, विधान परिषदेतील गटनेते आदरणीय नामदार हेमंतभाऊ पाटील, आदरणीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब, आदरणीय आमदार आनंदराव पाटील बोंडारकर, आदरणीय आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी करतायत। साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी। जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर फक्त एकच सत्कार होणार आहे, ते म्हणजे माननीय आदरणीय पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील सन्मान सत्कार करतील। जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे, गंगाधरजी बडुरे, विनयजी गिरडे पाटील आणि विवेक देशमुख। जिल्हा प्रमुखाच्या वतीनं आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील यांचा सन्मान सत्कार होईल। पाणी पुरवठा मंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब सत्कार, उमेश मुंडे साहेब, गंगाधरजी बडुरे, विनय गिरडे पाटील आणि विवेक देशमुख। सुभाष साबणे साहेब आणि सत्कार करतील शिंदे साहेबांचा। वानकडे साहेब, सुभाष वानकडे साहेब, माजी खासदार, माजी मंत्री आदरणीय जयप्रकाश मुंदळा साहेब, एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मान सत्कार करतील। सुभाष साबणे साहेब, माजी आमदार, माजी खासदार सुभाष वानकडे साहेब हाही सन्मान करतील सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। यानंतर सर्व जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखाच्या वतीनं आपले लाडके नेते, महाराष्ट्रातील कोट्यावधी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे, जिल्हा प्रमुख सन्माननीय विनय गिरडे पाटील, जिल्हा प्रमुख विवेक देशमुख आणि गंगाधरजी बडुरे। या ठिकाणी युवा सेनेच्या वतीनं गणेश शिंदे, साई विभूते, विकास देशमुख, अमोल साबळे, संदेश पाटील हरसनीकर, त्याचबरोबर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गीताताई पुरोहित, वनमालाताई राठोड, शीतल पाटील, अपर्णाताई नेरलकर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतील। युवा सेनेच्या वतीने सन्मान सत्कार होईल। युवा सेना युवा सेनेच्या वतीनं गणेश शिंदे, साई विभूते, विकास देशमुख, अमोल साबळे, संदेश पाटील हरसनीकर हे आपले लाडके नेते माननीय उपमुख्यमंत्री
एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचं स्वागत युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं गीताताई पुरोहित, वनमालाताई राठोड, शीतल पाटील, अपर्णाताई नेरलकर आपल्या लाडक्या भावांचं अर्थात आपले लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतायत. गुरु गोविंद सिंगांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नंदीग्राम नगरीमध्ये राज्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब खास करून या जिल्ह्यातील तमाम लाडक्या बहिणींचे आणि सर्व मतदार भावांचे आभार मानण्यासाठी त्यांचा हा आभार दौरा या ठिकाणी आहे. आणि त्या दौऱ्याच्या निमित्तानं नांदेड नगरीमध्ये माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांचं या ठिकाणी या भव्य अशा या व्यासपीठावरती नांदेडच्या परंपरेप्रमाणे हृदय असा सत्कार, त्यांचं यथोचित असं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. इथे उपस्थित असलेल्या तमाम पत्रकार बांधवांचं शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत. आणि यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनय गिरडे पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक करावं. जिल्हा प्रमुख विनय गिरडे पाटील. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघेजी या सर्व महामानांना मानाचा मुजरा करतो. व या मेळाव्याला उपस्थित या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे भाऊ आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, या कार्यक्रमाला उपस्थित मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय नामदार हेमंतभाऊ पाटील, माफ करा, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, जिल्ह्यातील सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, संघटनेचे सर्व पदाधिकारी व ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केले असे तमाम शिवसैनिक. आदरणीय शिंदेसाहेब, आपण महाराष्ट्रातील एकमेव असे लाडके मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात जे निवडणुकीच्या काळानंतर जनतेने दिलेल्या आशीर्वादाला आपण त्यांना आभार मानण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण त्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी नांदेडला देखील आलेले आहात. निश्चितच साहेब, नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जी काही जिम्मेदारी, जिल्ह्यामध्ये महायुतीच्या सर्वच्या सर्व आमदार तर निवडून आलेतच, पण आपण 3 उमेदवार जे शिवसेनेचे या ठिकाणी दिले होते त्यामध्ये आदरणीय बालाजीरावजी कल्याणकर, आदरणीय बोंडारकर, आमदार बोंडारकर, तसेच आदरणीय बाबूरावजी कोहाडीकर. मला माहिती आहे साहेब, कारण बोंडारकरांची उमेदवारी फायनल होत असताना मी आपल्या मुख्यमंत्री या निवासस्थानी होतो. आपण मागणारे बरेच होते, परंतु हेमंतभाऊ यांच्या आग्रहाखातीर आपल्याच कार्यकर्त्यांनी आमदार व्हावे म्हणून आपण जिल्हा प्रमुख यांना तिकीट दिली. कुठलीही विधानसभेला कुठलाही पार्श्वभूमी नसताना सुद्धा जर कोणी आमदार होत असेल तर ते केवळ शिवसेनेमध्येच हे आपण सिद्ध करून दाखवले. आणि आपण दिलेली जिम्मेदारी, माननीय नामदार हेमंत पाटील यांच्यावर दिलेली जिम्मेदारी त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे पार करून जिल्ह्यामध्ये केवळ शिवसेनेत नाही तर महायुतीचे 9 उमेदवार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. मी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबाला विनंती करतो, साहेब यावेळेस आम्हाला नांदेड जिल्ह्याला मंत्रिपदाचा दर्जा मिळेल अशी नांदेडच्या सर्व जनतेची अपेक्षा होती,
परंतु मागणाऱ्यांची संख्या जास्त आणि सर्वच आमदार आपल्याला लाडके असल्यामुळं आपण निश्चितच आपल्या निर्णय जो काही घेतला तो सर्व जनतेला सुद्धा मान्य आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये या नांदेड जिल्ह्याला 9 महायुतीचे उमेदवार दिल्याबद्दल आपण नांदेड जिल्ह्याची ताकद वाढवण्यासाठी, कारण जिल्ह्यामध्ये शिवसेना अतिशय खंबीर आहे, आपण आम्हाला जर पाठिंबा दिला तर निश्चितच या जिल्ह्याच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर, मग जिल्हा परिषद असतील, महापालिका असतील, पंचायत समिती असतील, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवल्याशिवाय कुठले नांदेडचा शिवसैनिक राहणार नाही. आपण जी काही ताकद उमेदवारी देऊन आमच्या नांदेड जिल्ह्याला दिलेली आहे. साहेब, नांदेड जिल्ह्यामध्ये बरेचसे विकासाचे प्रश्न आजही बाकी आहेत. जिल्ह्यामध्ये बरेचसे काही मोठे नेतृत्व झालेले आहे, बराचसा निधी मागच्या काळामध्ये आलेला आहे. परंतु आम्हाला अतिशय खंताने सांगावं वाटते, राजकीय द्वेष काढून नांदेड जिल्ह्याचा विकास अतिशय खुंटलेला आहे. आपण नगर विकास मंत्री असताना नांदेडला जो निधी दिला होता त्याच निधीचे रस्ते आज नांदेडच्या संपूर्ण शहरामध्ये आहेत आणि त्या निधीमुळेच आज चेहरामोहरा आपला बदललेला आहे. साहेब, आपल्याला विनंती करतो, जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण आम्हाला भरपूर अशी ताकद द्यावी. आपण जर ताकद दिली तर निश्चितच आम्ही ती ताकद आम्हाला आशीर्वाद समजून आणखीन आम्हाला बळ मिळेल व जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर आम्ही भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु साहेबाला पुनश्च एकदा विनंती आहे. साहेब, नगर विकास खात्यातून नांदेड शहराला विविध प्रश्न आजही बाकी आहेत. त्याच्यामुळे नांदेड शहराच्या विकासासाठी नांदेड शहरामध्ये जो नवीन भाग महापालिकेच्या अंतर्गत आलेला आहे त्याला गेली 40 वर्ष झाले, त्या भागामध्ये आज चालायला सुद्धा रस्ता नाही आहे. अशा बरेचसे विविध प्रश्न आपल्यापुढं मी मांडतो आणि आपल्याला एक निवेदनसुद्धा देतो. आपण निश्चितच आम्हाला तो निधी देऊन नांदेडसाठी मोठं सहकार्य करावे एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रो. माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून राज्यातील हजारो कार्यकर्ते, इतर पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आजसुद्धा या कार्यक्रमामध्ये इतर पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकारी मान्यवर माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतोय. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्ह्याचे प्रमुख, पूर्णेचे माजी नगराध्यक्ष विशाल कदम आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते आज माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. मी माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय विशाल कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करावं. त्यांच्यासोबत गणेश कदम, गुट्टेकाका मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर सुहागनचे सर्कल प्रमुख माऊली भोसले, नवनाथ भुसारे, व्यंकटराव पौळ, विजय चव्हाण, नवनाथ पारवे, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या मंडळींचा प्रवेश होतोय. तसं पाहिलं तर अनेक मंडळी प्रवेशासाठी इथं आलेली आहेत, परंतु वेळेअभावी सर्वांना काही या व्यासपीठावरती बोलावणं शक्य नाही. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही मंडळी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेना उबाटा गटाचे परभणी जिल्हा प्रमुख, पूर्णा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष विशाल कदम आणि त्यांचे सहकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत, त्यांचा सत्कार करतायत. यानंतर गंगाखेड तालुक्यातील अंगदराव बंगाळ, रामकिशन शिंदे, राजेभाऊ पवार, केशव जाधव, रजत गायकवाड, पालम तालुक्यातील कल्याण सिरस्कर, अनिल देशमुख, बबन शिंदे, धनंजय कदम, अंगद पौळ हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. ज्यांचं नाव घेतलं त्यांनीच कृपया व्यासपीठावरती यावं आणि पोलीस बांधवांना आपण सहकार्य करावं. या ठिकाणी शिवसेना उबाटा गटाचे वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश मापारी हे पण शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, इतर मंडळींचे प्रवेश तिकडे हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर शिवमळ्यावरती जो शिवसेना मेळावा तिथे होणार आहे त्या ठिकाणी इतर मंडळींचे प्रवेश होतील. कृपया याची नोंद घ्यावी.
सचिन किसवे यांनी 100 अंधांना आनंदाचा सीधा वाटप करण्यास ठरवलेलं आहे. त्यामध्ये सचिन किसवे, संघरत्न रघुनाथ सोनाळे, गौस रसूल शेख, माधवी शिरोळकर, आम्रपाली काळबाडे आणि दत्तात्रय पुयड यांनी कृपया मंचावरती यावं. सचिन किसवे. अंधांना आनंदाचा शिदा वाटप करायचा आहे. सचिन किसवे लवकर या. सचिन किसवे, बाळासाहेब देशमुख, संघरत्न सगुरात सोनाळे, गौस रसूल शेख, माधवी शिळेकर, आम्रपाली काळबाडे, शोभा राजेश पुणेकर, दत्तात्रय पुयड. अंधांना शिधा वाटप केला जातोय. 9 तारखेला साहेबांचा वाढदिवस आहे. ते औचित्य साधत अंधांना आनंदाचा शिधा. एकदा जोरदार टाळ्या प्लीज, जोरदार टाळ्या. अजून एक विनंती, राहिलेले प्रवेश हेमंत भाऊच्या शिवमळ्यात होणार आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर प्लीज सहकार्य करा. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. दुसऱ्याच्या दुखे दुखावे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, अवघे सुखी असावे हीच भावना. अंधांना हा आनंदाचा शिदा. या ठिकाणी किसवेंच्या वतीनं यानंतर या ठिकाणी आपले विचार मांडतील गोदावरी समूहाच्या अध्यक्षा आमच्या वहिनीसाहेब आदरणीय सौ राजश्रीताई हेमंत पाटील. मी त्यांना आदरानं सन्मानानं विनंती करतोय. माननीय सौ राजश्रीताई हेमंत पाटील. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाई भवानी, महाराष्ट्राच्या सह्य कपारीवर स्वराज्याचं देखणं शिल्प कोरणारे छत्रपती शिवराय, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, वंदनीय आनंदराव दिघे साहेब यांच्या चरणी नतमस्तक होते. आज या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं महायुतीला जो महाविजय मिळालेला आहे त्या निमित्तानं आभार मानायसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, परंतु सर्वसामान्यांच्या मनामधील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आज या ठिकाणी आलेले आहे. आज जमले भाऊ आणि माय माऊल्या बहिणी, आज जमले भाऊ आणि माय माऊल्या बहिणी, आभारास्तव खास तुमच्या आले एकनाथ भाई, तुम्हीच आमचे हिरे माणके दुसरी दौलत नाही, तुम्हीच आमचे हिरे माणके दुसरी दौलत नाही. या ठिकाणी जमलेले सगळे भाऊ बांधव, सगळ्या माय माऊल्या, हीच माझे हिरे माणके या भावनेनं आज या ठिकाणी आदरणीय एकनाथ भाई शिंदे या ठिकाणी आलेले आहे. त्यांना अभिवादन करते. त्यासह मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथी प्रत्येकाच्या उपस्थितीत त्यांच्या सन्मानाप्रमाणे, कर्तृत्वाप्रमाणे दखल घेत या ठिकाणी उपस्थित सगळ्या बहिणी, लाडक्या बहिणी, उपस्थित सर्व शेतकरी बांधव, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागतही करते. खरं म्हणजे परवाच्या दिवशी रथसप्तमी झाली. आदरणीय साहेब, गेल्या 15 दिवस या सगळ्या मायमाऊल्यांनी संक्रांत खूप गोडधोड साजरी केली. या वर्षी पहिल्यांदा या सगळ्या मायमाऊल्यांनी संक्रांत जोरात सादर केली, कारण प्रत्येकीला दर महिन्याला त्यांचे हक्काचे पैसे मिळत गेले. मनाप्रमाणे प्रत्येकीला वाण घेता आलं, मनाप्रमाणे प्रत्येकीला आपला हा आवडता सण साजरा करता आला. आणि यापुढे देखील प्रत्येकीची संक्रांत, प्रत्येकीचा सण गोडधोड व्हावा यासाठी ही लाडकी बहीण योजना कुठल्याही विरोधाला, कुठल्याही अफवांना बळी न पडता शासनाने सुरू ठेवली. यासाठी सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या वतीनं मी शासनाचे आपले मनापासून आभार मानते. मनापासून ही योजना आमच्या सशक्तीकरणासाठी पुढे चालू ठेवली यासाठी देखील आपले मनापासून आभार मानते. खरं म्हणजे भाईंच्या वागण्याला, भाईंच्या संवेदनशीलतेला
पारावार नाहीये, अनेक घटना आहे. वेळ कमी असल्यामुळे केवळ एक घटना तुम्हा सगळ्यांसमोर सांगू इच्छिते. सगळ्यांना माहिती आहे, आज उच्च शिक्षण घेताना प्रत्येक मुलीचं शिक्षण मोफत झालंय. मुलींचं मोफत शिक्षण झालं म्हणून आम्ही सगळेजण आनंदात आहोत. परंतु या मागची पार्श्वभूमी प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं असतं. आज आपल्या मराठवाड्यातल्या लातूर इथली ही घटना आहे, अत्यंत सत्य घटना आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर प्रत्येकाने पडताळून बघितली पाहिजे. एक 12वी पास झालेली मुलगी, चांगले मार्क्स घेतले, वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या ताकदीची मुलगी, शासनाने मुलीचे अर्धी फी भरायचा निर्णय आधीच झालेला असल्यामुळे तिचा मेडिकलचा प्रवेश सुकर झालेला आणि MBBSचं शिक्षण घेत असताना, प्रवेश मिळत असताना तिची अर्धी फी शासनाने भरलेली होती. अर्धी फी फक्त तिच्या वडिलांना भरायची होती. मुलगी शांत मनाने झोपली की आता आपले MBBSची परीक्षा 100% पास झालोय आणि आपल्याला प्रवेश मिळणार. परंतु रात्री आईवडिलांची कुजबूज तिच्या कानी पडली. माय डोळ्याला पदर लावून म्हणत होती, कसं करा, उद्या पोरीची फी भरायची आणि पोरीचं ऍडमिशन घ्यायची आहे. बाप म्हणला, दिवसभर वणवण फिरलो, तुझे सगळे दागिने विकले, संघ विकलं, माझं शेती जरी गहाण ठेवली तरी तिच्या फीचे अर्धे पैसे भरण्या इतके पैसे माझ्याकडे नाहीये. लेकीचं शिक्षण करू शकत नाही इतकी शर्मीची दुसरी गोष्ट नाहीये. एवढं सोन्यासारखं लेकरू पोटात पडलं, परंतु तिला उच्च शिक्षण आपण देऊ शकत नाही, तिला डॉक्टर करू शकत नाही, लेकीचं स्वप्न पूर्ण करू शकत नसेल तर मी मायबाप होण्याच्या लायकीचं नाहीये. असं त्या लेका दोघांचेही स्वपोरीच्या शब्द कानावरती पडले. आणि सकाळी उठून त्या मुलीने एक पत्र लिहिलं. तिने पत्र लिहिलं तेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब मुख्यमंत्री होते. तिने पत्रात लिहिलं, माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आमच्या मुलींच्या शिक्षणाचे अर्धे फी भरले, त्या निमित्ताने माझ्यासारख्या हजारो मुली उच्च शिक्षण घेऊ शकल्या. मी शासनाचे मनापासून आभार मानते. तुमचे असेच आशीर्वाद मुलींच्या पाठीशी राहू द्या. परंतु दुर्दैवानं माझे वडील माझी पुढची फी भरू शकत नाहीये, त्यामुळे माझं उच्च शिक्षण होऊ शकत नाही, माझ्या पुढे आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असं म्हणून तिने आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं. ही बातमी रात्री 9 वाजता माननीय मुख्यमंत्रीच्या कानावरती गेली आणि मुख्यमंत्र्यांनी एका क्षणात विचार न करता काय होईल ते होईल, परंतु माझ्या राज्यातली एकही मुलगी पैसा वाचून उच्च शिक्षण घेण्यापासून राहिली नाही पाहिजे म्हणून सर्व जातीतल्या, धर्मातल्या, पंथातल्या मुलींना उच्च शिक्षण मोफत करून टाकलं. इतकी पहिल्यांदा झालेली ही घटना या महाराष्ट्रात घडवणारे हे माननीय मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून साहेब, आज हा महायुतीचा विजय जो दणदणीत झालेला आहे तो आपण घेतलेल्या धडाडीच्या निर्णयांमध्ये झालेला आहे. पहिल्यांदा या महाराष्ट्रात घडलं की मुख्यमंत्र्यांचे दरवाजे, या माणसाचं हृदय, या माणसाच्या मनाचे दरवाजे कायमच सर्वसामान्यांसाठी उघडे होते. परंतु या महाराष्ट्राचा मुख्य असलेल्या माणसाच्या घराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी रात्री बेरात्रीपर्यंत उघडा. शेवटचा माणूस दारात आलेला मला भेटल्याशिवाय जाणार नाही, तो जेवल्याशिवाय जाणार नाही, इतका मायाच्या ममतेनं आणि बापाच्या काळजीनं ज्यांनी हे महाराष्ट्र चालवलं, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून या महाराष्ट्राने या महायुतीला भरभरून हे वरदान दिलेलं आहे. आणि म्हणून या विजयाची परतफेड, तुम्हा सगळ्यांना दिलेला शब्द तुम्ही फक्त माझे शिलेदार निवडून द्या, मी तुमचे आभार मानायला हा दिलेला शब्द पाळणारे एकनाथ भाई आज तुम्हा सर्वांचे आभार मानायला या ठिकाणी आलेले आहे. अरे, घरात बापाने काही केलं तर लेकरू त्याला धन्यवाद म्हणत नाही, लेकरांनी काही केलं तर बाप त्याला जवळ घेत नाही. अशी परिस्थिती तुमच्या माझ्या घरात असताना या महाराष्ट्राच्या एका उच्च पदावर असलेला माणूस सर्व सत्ता मिळाली असताना तुमच्यापर्यंत येतात ते केवळ फक्त तुमचे आभार मानायसाठी. हे आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आदरणीय भाईंना, आदरणीय साहेबांना एक विनंती आहे. साहेब, आपण आपल्या महिलांना सशक्त केलं, दर महिन्यांना त्यांना लाडक्या योजनेच्या माध्यमातून असेल, विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येकीच्या हातात पैसा गेला. परंतु या पैशाचा विनियोग करत असताना गाव तिथे उद्योजिका, वार्ड तिथे महिला उद्योजिका कशी निर्माण करता येईल यासाठी आपल्या माध्यमातून आम्हा सगळ्या महिलांच्या पाठीमागे काहीतरी बळ उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच उद्योग विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना असतात, परंतु ज्या फाईली तयार कराव्या लागतात, या फाईल तयार करत असताना ज्या अडचणींना या महिलांना पुढे जावं लागतं, त्यासाठी या उद्योग विभागात जर महिलांसाठी एक खिडकी योजना जर आपण राबवली तर निश्चितच त्याचा फायदा या सगळ्या महिला भगिनींना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या पद्धतीने आज सगळ्या महिलांना माझी विनंती आहे, हप्ता आला आपण खुश, हप्ता नाही आला काय झालं बाई, निश्चित काही पॅरामीटर्स लागणार आहेत.
काहींच्या पदरी पडतील. आपल्याला जर दुसरी तिसरी काही योजना मिळत असेल तर एखादी कमी जास्त पण होऊ शकतील, म्हणून लगेच बोटं मोडणं सुरू करायचं नाही. जे मला मिळतंय ते प्रत्येकीला मिळायला पाहिजे या भावनेनं आता तुम्हाला मला सगळ्यांना कामं करावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, महाराष्ट्र आता महायुतीच्या हातात आलेला आहे. विजयाची ही घोडदौड सुरू झालेली आहे. आता प्रत्येकाचं लक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे राहिलं पाहिजे. सगळ्या घरात काम करत असताना, एक कुटुंब एक दिलानं काम करत असताना, वडील जर एका स्थानावर आहेत, त्याच्या पाठोपाठ जर दुसरा भाऊ असेल, त्याच्या पाठोपाठ जर मुलांनी कामं करत असतील, हे कुटुंब जे कुटुंब एकत्र राहिले त्या कुटुंबांनी सत्ता आणि विकास आपल्या हातात ठेवलेला आहे. जर आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आता तुमची माझी जबाबदारी आहे. भाईंनी काम केलं, आमदार निवडून आले, मला वाटतं आता प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता कार्यकर्त्यांना पदावर बसवत असताना या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला आम्हाला कशा पद्धतीने विजय मिळवता येईल यासाठी काम करणं गरजेचं आहे. म्हणून अधिकचं न बोलता मी या ठिकाणी साहेबांसाठी फक्त एवढं म्हणू शकते, साहेब तुम्ही सागराची गाज, साहेब तुम्ही सागराची गाज, तुम्ही महाराष्ट्राचा आवाज, तुम्हीच कायम आमच्या हृदयात, नेहमीच भाई, काल उद्या आणि आज. माननीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करून येणाऱ्याही काळात आपण महायुतीच्या पारड्यात असंच विजयाचं दान टाकणार आहात याच भावनेनी, याच अपेक्षेनी मी या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय ताईसाहेब. यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील बोंडारकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय आमदार बोंडारकर साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज या ठिकाणी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, व्यासपीठावरती सर्व मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. आज या ठिकाणी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस, शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला एका खेड्यातला माणूस आज भाई तुमच्यामुळे आज या विधानसभेमध्ये या लोकांचा आवाज म्हणून काम करण्यासाठी तुमच्या आशीर्वादामुळे जे संधी मिळालेली आहे, केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादामुळे भाई हे घडलेलं आहे. आदरणीय भाई, माझी तुम्हाला एकच या ठिकाणी विनंती आहे, तुम्ही महाराष्ट्रावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम केलेलं आहे. महाराष्ट्र आज एक वेगळ्या आशेनं आज तुमच्याकडे या ठिकाणी पाहत आहे भाऊ. आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने गेल्या 2.5 वर्षामध्ये माननीय आमदार बालाजीरावजी कल्याणकर यांच्यावरती आपली कृपादृष्टी या ठिकाणी होती. नांदेड उत्तरचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आशीर्वादामुळे या ठिकाणी विकास झाला. अशीच कृपा आशीर्वाद, असाच आशीर्वाद माझ्यावरती आणि माझ्या दक्षिण मतदारसंघावरती आपण या ठिकाणी द्यावा. माझ्या मतदारसंघामध्ये विविध प्रकल्प या ठिकाणी प्रलंबित आहेत भाई, शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि हे फक्त केवळ आणि केवळ तुमच्यामुळे शक्य होणार आहे भाई. आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महानगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे. आपण त्या खात्याचे मंत्री आहेत, आमचे कुटुंब प्रमुख आहात आणि आज माझ्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपल्या आशीर्वादाची या ठिकाणी गरज आहे आणि मला खात्री आहे आपण देणारे आहोत. आज पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी बघत आहे. एकनाथरावजी शिंदे साहेब म्हणल्याच्या नंतर हे देना बँक आहे असं महाराष्ट्राच्या या ठिकाणी म्हणणं आहे भाई. माझी विनंती एकच राहणार आहे, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आणि माझ्या मतदारसंघाच्या पाठीशी या ठिकाणी राहू द्या. हेमंत भाऊ पाटील यांच्या पाठीशी राहू द्या. या मतदारसंघाचा विकास या ठिकाणी निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर अशा आमदाराचं भाषण आमदार साहेब म्हणतो की किती दिवस तकदीर माझं मला हुलकावणं देईल, किती दिवस तकदीर माझं मला हुलकावणं देईल, खरं सांगू दोस्त हो एक दिवस माझा येईल, किती दिवस तकदीर माझं मला हुलकावणं देईल, खरं सांगू दोस्त हो एक दिवस माझा येईल, त्या दिवशी असेल मी उंच उंच बसलेला, त्या दिवशी असेल मी उंच उंच बसलेला, अनेकांच्या काळजामध्ये अलगदपणे ठसलेला आमदार सन्माननीय बाबूरावजी कोळीकर. आई तुळजाभवानी, राजे छत्रपती शिवराय, आपले दैवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आज ज्यांनी निवडून आल्याच्या नंतर नेते मंडळी घरी बसतात, जनतेकडे कधी 5 वर्षे फिरकून पाहत नाहीत, परंतु स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या भेटीसाठी आलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये स्वतः आभार यात्रा त्यांनी काढलेली आहे. जनतेचे आभार मानण्यासाठी जनतेच्या मनावर राज्य करणारे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्यातील जनता त्यांच्या निर्णयामुळे सुखात असून सर्व घटकातील समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी 2.5 वर्षामध्ये केलेले आहे. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी केलेले काम ही महाराष्ट्रातली जनता कधीही विसरणार नाही. मंचावरील सर्व आजी माजी आमदार महोदय, आजी माजी खासदार, सर्व जिल्हा प्रमुख, सर्व शिवसेनेचे लोकप्रतिनिधी बंधूंनो, आपल्याकडे माहीत आहे तुम्हाला, आपले पुढारी 8च्या नंतर दारा आपल्याचे बंद असतात, परंतु मातोश्रीवर आपण गेल्या 2.5 वर्षात कारभार बघितला असेल, वर्षावर 2.5 वर्षात रात्री 2-2, 3-3 वाजता रोजगार सेवकाचं शिष्टमंडळ असो की अन्य शिष्टमंडळ असो, महाराष्ट्रातले 3-3, 4-4, 5-5 वाजेपर्यंत म्हणजे 20-20, 22-22 तास या राज्यावर काम करणारे मुख्यमंत्री गेल्या 2.5 वर्षापूर्वी आपल्याला मिळाले होते. भाई, मी आवर्जून सांगू इच्छितो, निवडणूक झाल्याच्या नंतर आमच्या नांदेड जिल्ह्याचे रेणुका देवी देवस्थान इथं हजारो महिलांनी पायी रेणुका देवीकडे साकडं घातलं होतं आपल्याला मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी, विराजमान होण्यासाठी. परंतु मी जाहीर आपल्या जनतेला सांगू इच्छितो, रेणुका देवीच्या आशीर्वादानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एक ना एक दिवस या जनतेच्या आशीर्वादानं परत मुख्यमंत्री होणार आहेत. बंधूंनो, आज मला भाषण जास्त करता येत नसल्यामुळे गुलाबराव पाटील मंत्री महोदय सुद्धा उपस्थित आहेत आणि 2.5 वर्षामध्ये आमच्या हातगाव आणि हिमायतनगर नाही तर माहूर, किनवट, उमरखेड, महागाव, पेनगंगा नदी आमची 30 वर्षाची मागणी होती. 7 उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. 1, 2, 3, 4 आपण समजू शकतो. पेनगंगा नदीवर एकाच वेळेस 7 नवीन पुलं 50-50, 60-60 कोटी रुपयाचे सगळ्याला सगळे काम चालू झालेले आहेत. 1 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहेत आणि हे आमच्या हातगाव नाही तर 6 तालुक्यातले शेतकरी सुखी समाधानी होणार आहेत. हे फक्त कार्य होऊ शकते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबच. भाई, मी जास्त वेळ घेत नाही, परंतु आमच्या तालुक्यातल्या काही समस्या आहेत, परंतु खासदार हेमंत पाटील आणि एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लागला. अनेक प्रश्न सुद्धा हातगाव तालुक्यातले सुटले. मला शंका सुद्धा आहे की मी आमदार होऊ नये, काही नसताच आमच्या हातगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये खासदार हेमंत पाटील आणि
एकनाथ शिंदे साहेबांना जेवढे कामं केले आज मी करू शकतो की नाही की, परंतु दोनच प्रश्न तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्या इथं तामसा शहर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे लोकसंख्येची. तिथं एक नगरपंचायत आपण लवकरात लवकर घोषित करा. त्याचबरोबर हातगाव आणि हिमायतनगर दोन्ही ठिकाणी MIDC पाहिजे. MIDC देऊन आमच्या छोट्या मोठे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, उद्योग जर आले तर हाताला काम मिळेल. आमचे सुशिक्षित बेरोजगाराचे इथंच प्रश्न सुटतील. त्याचबरोबर 2 नवीन शाखा कालवे आहेत आणि एक उपसा जलसिंचन आमच्या विधानसभेमध्ये पाहिजे आहे. तरी आम्हाला एवढं जर दिलं तर आम्ही परत आमच्या हातगाव आणि हिमायतनगरची जनता आपल्याला कधीही विसरणार नाही. या प्रसंगी एवढंच सांगतो. परत एकदा आभार यात्रेनिमित्त तुम्ही नांदेड नगरीमध्ये आले, तुमचं मनापासून स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय आमदार बाबूरावजी कदम साहेब. यानंतर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विधानसभा सभेमध्ये पोहोचलेले नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि लाडके आमदार आदरणीय बालाजीरावजी कल्याणकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर, थोडं माफी मागतो. सिनियरिटी प्रमाणे मी 10 मिनिटं घेतो. आज रोजी या नांदेड जिल्ह्यामध्ये मोंढा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आपले लाडके बहिणीचे भाऊ पहिले मुख्यमंत्री असे म्हणजे आपले लाडके सगळ्याचे कॉमन मॅन मुख्यमंत्री 2.5 वर्षामध्ये ते दाखिले त्यानं जे कामाची पावती आणि त्या पावतीच्या त्यांच्या नेतृत्वाखाली मागच्या 2.5 वर्षात जे कामं झाले त्या निमित्ताने जे आज महाराष्ट्रामध्ये महायुतीला सर्वात जास्त भरघोस विजय झाले, आज महायुतीचं सरकार आलं, त्याच्याबद्दल आपले जनतेचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, तसेच आमचे सहकारी मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब, आपले लाडके आमदार माजी खासदार हेमंतभाऊ पाटील साहेब, माझे सहकारी आनंदराव बोंडारकर, तसेच बाबूराव कदम, सुभाष वानखेडे, सुभाष सामने, मुंदडा साहेब, सन्माननीय व्यासपीठ, सर्व जिल्हा प्रमुख पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या 25,000 महाराष्ट्रामध्ये आमच्या भगिनी भावासाठी आलेल्या आमच्या जे आज भरघोस मताने निवडून दिल्या, त्याच्यात आमचे लाडक्या बहिणी, तसेच ज्येष्ठ मंडळी, मित्रमंडळी, सर्व बंधू, सर्वांना जय महाराज करतो. आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आपल्याला आभार मानण्यासाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. आणि या नांदेड जिल्ह्याने आज 3 आमदार दिले आहेत आणि 3+4 म्हणजे 1 विधान परिषद हेमंत भाऊ, म्हणजे 4 आमदार या नांदेड जिल्ह्याला दिलेले आहेत. म्हणजे नांदेड जनतेने एवढं प्रेम दिलेलं आहे. माझ्या मतानं 95ला काहीतरी 5 आमदार का 4 आमदार होते, बरोबर तुमच्या वानखेडे साहेबाच्या. त्यावेळेसच्या नंतर आता 2024ला 3 आमदार या नांदेड जिल्ह्याला दिलेले आहेत. तसेच विधान परिषद हेमंत भाऊ सुद्धा लाडक्या उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यांची निवड केलेली आहे. सांगायचं पर्याय साहेब, तुम्ही जर मला 2.5 वर्षामध्ये, मग 2.5 वर्ष ते फुकटच गेले साहेब, 1ही रुपयाचा निधी आला नाही. ज्या वेळेस तुमच्या विश्वासाला, जबाबदारीला आम्ही तुमच्या विश्वासाला ठेवून तुमच्या सोबत गेलो आणि त्या निमित्ताने आज जे एवढं यश आलेलं आहे आपल्या
विजय प्राप्त झालेला आहे हे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनो. आणि या भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये 3-3.5 हजार कोटी रुपये निधी दिलेला आहे मला. पाणी पुरवठ्याची योजना, ड्रेनेजची योजना, तसेच कृषी महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, मुख्य जे शहराला जाण्यासाठी अडचण येत होती, वाहतूकला परेशानी होत होती, एखादा पेशंट न्यायचा इस्नूपूरला तर 1 तास लागत होता, पेशंट रस्त्यामध्ये जात होता, दगावत होता. आज ते तुमच्या आशीर्वादाने या नांदेड उत्तरला उत्तर रस्ता, पश्चिम रस्ता भेटला साहेब. आज नांदेड शहराला बायपास झालेला. आज एवढ्या मोठ्या योजना मी सांगायला कमी पडतो, एवढा निधी दिलाय मला. आणि त्याचं या निधी दिल्यानंतर तुम्ही जनतेने साथ दिली आम्हाला. आज 3 आमदार या नांदेड शहरामध्ये केले. त्याच्याबद्दल मी सुद्धा आभार मानतो जनतेचं. आणि येणारा काळ साहेब, जसं दक्षिणला निधी नव्हता त्यावेळेस जनतेला वाटलं की नांदेड उत्तर मतदारसंघ एवढा निधी आला आणि नांदेड दक्षिणला निधी नाही, आणि हे एकनाथभाई शिंदे साहेबच करू शकतात. त्याच्यामुळं आनंदराव बोंडारकरला निवडून दिलं आणि हेमंत भाऊ त्याच्यासोबत होते. आणि नांदेडचं नेतृत्व करणारे, मी म्हणत नाही विरोधवाले, मात्र जेव्हा मी काँग्रेसमध्ये त्याने होते त्यावेळेस भाई तुम्हाला माहीत आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये 2.5 वर्षात मी कसा त्रास खाला ते तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. आणि 2.5 वर्षानंतर साहेबांनी निधी दिला. आज नांदेड शहरामध्ये एवढा रस्ते चकाट झालेत, ड्रेनेजचे लाईन झाल्या, पाणी पुरवठा झाले. आता मला एकच मागणी करायची नांदेड शहरासाठी, या रस्ते खोदलेले आहेत आणि या खोदल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमुळे रस्ते खुळखुळी झालेत. त्यासाठी मला नगर उत्तानामध्ये निधी, आमच्या दोघांनाही निधी उपलब्ध करून देण्यात यावा. आणि या नांदेड शहरामध्ये आज 10 लाख लोकसंख्या आहे. या 10 लाखामध्ये तहसील एकच आहे, तहसीलदार. आणि या आज लोकांच्या अडचणी समस्या सोडण्यासाठी एका मतदारसंघाला 1 तहसीलदार ऑफिस लागतंय. तसं नांदेड शहराला सुद्धा 2 तहसील ऑफिस झाले पाहिजे, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण. कारण याच्याशिवाय समस्या सुटणार नाहीत भाई. तुम्ही सामान्याचे उपमुख्यमंत्री आहात. जनतेच्या, शेतकऱ्याच्या अडचणी तहसीलमध्ये येतात. आणि आज 10 लाख संख्या आणि दोन्ही मतदारसंघाची लोकसंख्या म्हणलं तर 7-6.5 लाख आणि शहरातली 7 लाख, अशी 10 लाख लोकसंख्येचे एकच तहसीलचं ऑफिस आहे. त्याच्यामुळे अडचणी खूप येत आहेत. या नांदेड शहराला 2 तहसील करण्यात यावे. बाकी अडचणी खूप आहेत साहेब. मागे 2.5 वर्षात एवढा निधी दिलाय, आता मला मागायला अधिकार नाही. त्याच्यावर येणाऱ्या काळात सुद्धा काही अडचणी होत्या आहेत. MIDC झाली पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये. नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये क्रीडांगण संकुलन नाही, क्रीडा स्टेडियम नाही, याच्यासाठी सुद्धा मला निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच नांदेड शहरात बसस्टँड आहे, सिटी बसस्टँड आज शहरामध्ये आहे. शहरात जाण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याला जायचं, कोण्या गरीब माणसाला जायचं म्हटलं तर 1-अर्धा तास लागतो शहरामध्ये बसस्टँडला. त्यासाठी 2 बसस्टँड झाले पाहिजेच भाई. कारण बाहेर सुद्धा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये याची जागासुद्धा उपलब्ध करू आहे. आणि लोकांना शहरात जवळ पडलं पाहिजे बसस्टँड. या निमित्ताने बसस्टँडसुद्धा आवश्यकता आहे. आणि येणाऱ्या काळात भाई तुमचा आशीर्वाद पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही 100%, आज 4 आमदार आहेत, येणाऱ्या काळात आपले 9 आमदार राहतील. तुम्हाला माहीत आहे भाई, मागच्या वेळेस या कालच्या इलेक्शनला ज्यावेळेस तुम्हाला एवढा निधी दिला, मला वाटलं 50,000ची लीड भेटेल. मला भाईला वाटलं 3,500ची लीड कशी भेटली बालाजी तुला, एवढा निधी दिला. मी म्हणलं भाई काही अडचणी आल्या, काही नाही, विरोधात काम केलं. बरं मला टीका नाही करायची कोणावर, मात्र भाई हे
शिवसेना भाजपचं सरकार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही आज तिन्ही नेते नेतृत्व करता. कारण आम्हाला 2.5 वर्ष असे गेले, 2.5 वर्ष चांगले झाले. मग आता या 2.5 वर्षामध्ये नांदेड जिल्ह्याला आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्ही याची काळजी घ्या भाई, कारण आम्ही त्रासून गेलो. खरं खूप अडचणी आहेत, समस्या आहेत. कारण भाई 100% आपल्या पाठीशी राहतात. या निमित्ताने सांगतो, कारण जास्त कोणावर टीका करत नाही. मला टीका करायचा स्वभाव नाही. कारण भाईसोबत मला माहीत आहे, भाई आम्ही 3 जण गाडीमध्ये होत्या. आज एवढी शिवसेना आहे. आज शिवसेना भाईमुळे एवढी वाढलेलं आहे शिवसेना. कारण भाईची ताकद, भाईचं काम हे काम जनसमुदाय दाखवून देते. या निमित्ताने सांगतो, जास्त वेळ घेत नाही. कारण भाईचे आशीर्वाद 100% माझ्या पाठीशी राहतात. मी कळकळीने सांगतो भाई, याच्यात काहीतरी मार्ग काढा. कारण आमची खूप अडचण आहे. कारण हे समस्या सुटल्या पाहिजे, लोकांचे कामं झाले पाहिजेत, लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. या निमित्ताने सांगतो, 100% भाई आपल्याला आशीर्वाद देतील. या निमित्ताने सांगून सगळ्यांना मी आभार मानतो. भाईचे सुद्धा स्वागत करतो नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनातल्या भावना साध्या पद्धतीनं मांडणारा एक साधा सुद्धा आपल्यातला आमदार म्हणजे आमदार आदरणीय बालाजीराव कल्याणकर. जोरदार टाळ्या प्लीज, जोरदार टाळ्या. मित्रांनो, नांदेड जिल्ह्याची धुरा आपल्या वाणीनं कर्तृत्वानं सांभाळण्याचं काम एक व्यक्ती करतोय. ते म्हणजे येवो तर कितीक वादळ वारे, येवो तर कितीक वादळ वारे, सन्मार्ग नवा शोधत असे. येवो तर कितीक वादळ वाळे, सन्मार्ग नवा शोधत असे. सुसाट लाटा झेलणारा दीपस्तंभ हेमंत असे. आपणा सर्वांचे भाऊ, माननीय आमदार, मंत्रिपदाचा दर्जा असलेले सन्माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील. मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, तुमचं आमचं सर्वांचं लाडकं दैवत, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपलं दैवत आनंद दिघे साहेब, आणि जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप माननीय गुलाबराव पाटील साहेब, सन्माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर, सन्माननीय आमदार बाबूरावजी, सन्माननीय आमदार आनंदराव बोंडारकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आजी आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, महिला आघाडीच्या प्रमुख, समोर उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि भावांनो, सर्वप्रथम आपल्यासमोर नतमस्तक होतो, मानाचा जय महाराष्ट्र करतो. भाई, आपलं मनापासून आभार मानतो की या देशामध्ये अनेक नेते होऊन गेले, परंतु निवडणूक झाल्यानंतर जनतेचं दर्शन घ्यायला आजपर्यंत कोणी मायचा लाल आला नव्हता. हा पहिला माणूस आहे की मतदारांचं आभार मानण्यासाठी, या सर्वसामान्य मातीतल्या माणसांचे आभार मानण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले. भाई, आपल्या चेहऱ्याकडे बघून या नांदेड जिल्ह्यामध्ये युतीच्या 9च्या 9 जागा इथं निवडून दिलेल्या आहेत. शिवसेनेचा स्ट्राईक रेट 100% इथं आहे. केवळ शिवसेनाच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये आपण युतीच्या या जिल्ह्याचे नेते असलेले अशोक चव्हाणांच्या मुलीसाठी सुद्धा स्वतः आपण सभा घेतली. आपण युती धर्म पाळला. माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे स्वतः प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ त्यांनी कलंबर कारखाना इथे त्यांनी मेळावा घेतला. अख्खं शिंदे कुटुंबीय हे शिवसेना भाजप राष्ट्रवादी युतीच्या प्रचारासाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये उतरलं होतं. म्हणून 9च्या 9 जागा आमच्या या निवडून आलेल्या आहेत. मनापासून सर्वांचं आपलं आभार मानतो.
आणि आपलंही भाई आभार मानतो. साहेब, आम्ही मराठवाड्याच्या वतीनं काही मागणं आपल्याला मानणार आहे. गुलाबराव पाटील साहेब, हिंदुस्थान 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. आम्हाला स्वातंत्र्य 1 वर्ष उशिरा मिळालं. 17 सप्टेंबर 1948 साली. सर्व अनुशेष आहे आमच्याकडे. तुमच्या तिथं पाणी पडलं तर शेवटी पाण्याचा थेंब इकडं आमच्या नांदेड जिल्ह्याला, हिंगोली जिल्ह्याला शेवटी येतो. इकडे सिंचनाचा अनुशेष आहे, शिक्षणाचा अनुशेष आहे, उद्योगाचा अनुशेष आहे, रस्त्याचा अनुशेष आहे. या मराठवाड्यातनं भाई फक्त 16 किलोमीटर महामार्ग जात होता, राष्ट्रीय महामार्ग. आपण या महाराष्ट्राचे MSRDCचे मंत्री झालात, सार्वजनिक बांधकाम खात्याचे, आणि आज आपण समृद्धी महामार्ग मराठवाड्यातनं आणलात. एक प्रकारची समृद्धी आमच्या या शेतकऱ्यांच्या दारात आणली. आणि खऱ्या अर्थानं महामार्गाचा फायदा काय होतो हे आमच्या मराठवाड्यातल्या जनतेला दाखवून दिलं. एवढंच नाही तर त्या काळामध्ये मागणी केली होती की समृद्धी महामार्ग नागपूरला जोडणार आहे, आणि नांदेडचं आमचं शेवटचं टोक तसंच राहिलेलं आहे. आपण आमची विनंती ऐकली आणि नांदेड जालना हा समृद्धी महामार्गाला जोडणारा महामार्ग आपण तयार केला. नांदेडकर सुद्धा आता 6 तासामध्ये मुंबईला जाऊ शकणार आहे. खऱ्या अर्थांनी आपल्याला रस्ते मिळवून देण्याचं काम भाईंनी केलं. माझी विनंती आहे, काही नेते आता शक्तीपीठ महामार्ग जो चाललेला आहे त्या महामार्गाला विरोध करायला लागलेले आहेत आपल्यातलेच. काही कारण नाही. महामार्ग नागपूरहून निघतो, माहूरला आमच्या जिल्ह्यामध्ये येतो, 3.5 शक्तीपीठापैकी एक आहे. तिथून औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, तिथं जातो. तिथून परत नांदेडचा गुरुद्वारा आहे, इथं हा महामार्ग येतो, आणि इथून तुळजापूरला जातो. हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला जे काही आपण 4 पट भाव देत होतात तो भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमची शेतकऱ्यांची विनंती एवढीच आहे. काही लोक जे विरोध करतायत भाई, जालना नांदेड जो महामार्ग झाला त्या काही शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे राहिले. काही ठिकाणी 4 पटसाठीचा जो वाद आहे तो वाद आहे, त्याच्यामुळं काही शेतकरी नाराज आहेत. परंतु शक्तीपीठाला कुठल्याही प्रकारचा सर्वसामान्य माणसाचा विरोध नाही. आपण ताकदीनं शक्तीपीठ महामार्ग करा. सर्व जनता आपल्याबरोबर पाठीशी आहेत, सर्व शेतकरी आपल्याबरोबर पाठीशी आहेत. नांदेड शहराचे महत्त्वाचे विषय आहेत. गुलाबराव पाटील साहेब, नांदेड शहरात आल्यानंतर एका मोठ्या खेड्यामध्ये आलं की काय असं वाटायला लागतं. गुरुतागद्दी सोहळ्याच्या निमित्तानं 2-2, 2.5 हजार कोटी रुपये इथं खर्च झाले. कुठेही शहरात प्रवेश करत असताना मोठा रस्ता नाही. मी आमच्या बालाजीरावचं मनापासून अभिनंदन करतो की मोठा निधी आपण खोचून आणला. भाई, आपण 3.5 कोटी रुपये दिले. इथं माझी आमदार खासदार बसलेले आहेत, मुंदडा साहेब आहेत, सामने साहेब आहेत, सुभाषराव वानखेडे साहेब आहेत. कधी आम्हाला आठवत नाही की 50 कोटीच्या वरती रुपये आले नव्हते. बालाजीराव, तुम्ही नशीबवान आहात. भाईसारखे खंबीर नेतृत्व तुमच्या पाठीमागं राहिलं. आज उत्तर नांदेडचा चेहरा बदलायला लागलेला आहे. माझी विनंती एवढीच आहे भाई, हे जे मोठं खेडं आमचं झालेलं आहे, कुठेही खेळाचे मैदान नाहीत. आम्ही लहानपणी ज्या विसावा गार्डनमध्ये जातो तेच विसावा गार्डन आजही आहे. 40 वर्षात एकही तुम्हाला सांगतो उद्यान झालेलं नाही. आजूबाजूची जी सगळी 25-30 खेडी आहेत ही सगळी शहरामध्ये आलेली आहेत. 5-5, 10-10 मजली इमारती व्हायला लागलेल्या आहेत. रस्ते नाहीत, ग्राउंड नाहीत. नांदेड शहराचं आपण प्राधिकरण करा भाई. आपल्याला विनंती आपल्याकडे खाते आहे. आजूबाजूचा 20 किलोमीटरचा पूर्ण परिसर घ्या आणि या नांदेड शहराला एक आधुनिक रूप द्या. ज्या पद्धतीने आपण ठाणे बदललं, अमरनाथ बदललं, उल्हासनगर बदललं, एक बकाल असलेली गावं त्यांना एक सौंदर्यपूर्ण दृष्टी दिली, तशा पद्धतीची दृष्टी आमच्या या नांदेड जिल्ह्याला द्यावी ही आपल्याला विनंती आहे भाई. दुसरी गोष्ट, आपण मराठवाडा हा पुऱ्या भारताला सगळ्यात जास्त हळद पुरवणारा जिल्हा आहे आमचा. हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम. देशाला 50 लाख टन हळद लागते. 25 लाख टन हळद आपल्या या 4 जिल्ह्यामधून जाते. ही दूरदृष्टी ठेवून आपण बाळासाहेबाच्या नावानं पहिलं हळद संशोधन केंद्र इथं दिलं. नुसतं केंद्र दिलं नाही तर 65 एकर जागा आणि 100 कोटी रुपये दिले. दादा भुसे मंत्री होते. आता हे केंद्र उभं राहायला लागलेलं आहे. लेंटल लेवलपर्यंत या केंद्राचं काम झालेलं आहे. आणि आमच्या कानापर्यंत काही गोष्टी यायला लागलेल्या आहेत की काही सचिवांनी काम थांबवायला सांगितलेलं आहे. भाई,
आमचे 70 वर्ष आमच्यावर अन्याय झालेला आहे. मोठा निधी 1,00,000 कोटीचा अनुशेष मराठवाड्याचा आहे. आणि जर अशा पद्धतीनं आपण असताना जर आपणच सांगितलेली जर कामं थांबायला लागले तर आम्ही जायचं कुणाकडं, मराठवाड्यानं बघायचं कुणाकडं? सर्व अर्थानं आपल्या कारकिर्दीमध्ये या मराठवाड्याला न्यायभाई मिळाला. बाबुरावनं उल्लेख केलेले बंधारे असतील, 1,00,000 एकर जमीन तुमच्या आशीर्वादानं, जिथं कोरडं ठाक नदीत प्यायला पाणी नसायचं, 1,00,000 एकर जमीन सिंचनाखाली यायला लागलेली. आज महामार्ग व्हायला लागलेले आहेत. आणि आपण जाहीर केलेले प्रोजेक्ट जर हळूहळू थांबत असतील तर मराठवाड्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची नाराजी पसरल्याशिवाय राहणार. आपल्याला आठवत असेल की नांदेड जिल्ह्यातल्या 33 ग्रामपंचायतीने निर्णय घेतला होता बाई आंध्र प्रदेशमध्ये जाण्याचा. आपण बोलून सांगितलं की महाराष्ट्र जो आहे माझा एकसंध राहिला पाहिजे. आणि त्यावेळेस आपण सांगितलं की हेमंत तिथं जा, त्या गावांच्या अडचणी काय आहेत समजून घे. त्या गावांचा जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा त्या गावांना जायला रस्ते नव्हते, प्यायला पाणी नव्हतं, तिथपर्यंत माणसं पोहोचू शकत नव्हतं. आपण विशेष निधी दिला बाई. आणि ही सर्व बॉर्डरवरची मंडळी, आंध्र तेलंगणा, ही सगळी मंडळी थांबली बाई. आणि आज अशा पद्धतीनं जर मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या जर काही प्रकल्प थांबत असतील तर ह्या जे काही महाराष्ट्राचं विभाजन करणाऱ्या ताकद आहेत त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक शिष्टमंडळ त्यासाठी भेटायला आपल्याला येणार आहेत. अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र एक भाषिक राज्य आहे, त्याचं एक वेगळं दुसरं मराठवाड्याला आम्हाला राज्य द्या, अशा पद्धतीच्या मागणीचं शिष्टमंडळ सकाळी आलं होतं. तुम्हाला भेटणार आहेत ही सगळी मंडळी. तर यासाठी आपल्याला विनंती आहे की जे काही आपलं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, हे स्वप्न ज्या पद्धतीनं आपण जोडलं, वेगळ्या विदर्भाची मागणी होती, आपण मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग केला, त्याच पद्धतीनं बाळासाहेबांचं स्वप्न एकसंध राहण्यासाठी आपण प्रयत्न करावे ही आपल्याला विनंती आहे. आज हजारोच्या संख्येनं महिला भगिनी इथं आलेल्या आहेत. मध्यंतरीचा काळ होता, 15-20 दिवस मुख्यमंत्रीपद जाहीर होत नव्हतं. महिला आम्हाला विचारत होत्या, उसाच्या फडावरच्या असो, तांड्यावरच्या, वस्त्यावरच्या, आमचे भाऊ विचारत होते सगळे की आमचे एकनाथभाई कधी मुख्यमंत्री होणार आहेत, कधी मुख्यमंत्री होणार आहेत. सर्वसामान्य जनतेला अपील असणारा हा मुख्यमंत्री सर्वांची मागणी होती. परंतु भाई, आपण मुख्यमंत्री पद असताना मनाचा लहानपणा घेतला, शिवसेनेसाठी, युती धर्मासाठी आपण लहानपणा घेतलात आणि सगळ्यांसाठी आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. हे मनाचा मोठेपणा दाखवला. एवढा मोठा माणूस तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये दुसरा होणार नाही. माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, भाषणामध्ये पूर्वीच्या अनेक वक्त्यांनी उल्लेख केला, या नांदेड जिल्ह्याला सुद्धा 4दा-5दा मुख्यमंत्रीपद भेटलं. कधी कोणी वर्षा बंगला बघितला नव्हता बाई, परंतु रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, सकाळी 5 वाजेपर्यंत शेवटचा माणूस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हा माणूस जागा राहिला. माणसांसाठी 24-24 तास काम करणारा हा माणूस आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे बाई की आपण जी ताकद या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली, एक वेगळी ताकद. अनेक लोक म्हणत होते की बाप पळवले, काही लोक म्हणत होते पक्ष पळवला. ही गोष्ट खरी नाहीये. मी खासदार होतो, गणपतीला वर्षावर बोलवण्यात आलं, आप्पा बारणे माझ्या बरोबर होते. आप्पांची बायको, मुलगा आला तिथं आणि वर्षाच्या गेटवरून फक्त आप्पा बारणेंना प्रवेश देण्यात येईल एवढाच तिथं उल्लेख झाला. आणि आप्पा म्हणाले की बाबा माझी बायको पोरग बरोबर आहे. ते म्हणले नाही, एकट्यालाच प्रवेश. बायको पोरासमोर अपमान झाला, आप्पा तिथून परत गेले. या पद्धतीचे अपमान गुलाबराव पाटील साहेब आम्ही सहन केले, परंतु भाईनं 24/7 दरवाजे सर्वांसाठी सताड उघडे ठेवले. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं कधी बघितला नव्हता. आता प्रश्न कार्यकर्त्यांचा आहे. या जिल्ह्यामधले युतीचे नेते असलेले माननीय अशोकराव चव्हाणांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. मी विनंती केली त्यांना, आपली निवडणुका झाल्या, आपण ताकदीनं खुर्चीवर बसलो, आमदार खासदार झालो, परंतु आता समोर बसलेल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आपण अशा पद्धतीची भूमिका घेऊ नका. परवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही 4 आमदार भेटलो, त्यांनाही सांगितलं, त्यांनी गंभीर दखल या प्रकरणाची घेतलेली आहे. त्यांनी अध्यक्षांना सुद्धा फोन केलेला आहे.
तेव्हा भाई आपल्याला विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये मोठं पोटेन्शियल आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या इथं भगवा फडकण्यासाठी आपण सगळेजण सज्ज आहेत. या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आपण जर बोललात तर निश्चित भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. सर्व नांदेडकरांच्या वतीनं पुनश्च एकदा आपले आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय नामदार हेमंत भाऊ पाटील साहेब. यानंतर शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ म्हणून सगळीकडे परिचित असलेले राज्याचे पाणी पुरवठा मंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब यांना मी विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय नामदार गुलाबराव पाटील. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, संत सेवालाल महाराज, त्याचप्रमाणे शीख धर्माचे 10वे धर्मगुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या सगळ्यांच्या स्मृतीस अभिवादन करून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या आभार सभेच्या निमित्तानं 2 शब्द मांडण्यासाठी उभा आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे मित्र खासदार, माजी खासदार, सध्याचे आमदार हेमंतराव पाटील साहेब, आनंदरावजी, बाबूरावजी, बालाजी, त्याचप्रमाणे आमचे माजी मंत्री मुंदडा साहेब, लहाने साहेब, आमचे सगळे व्यासपीठावर बसलेले बंधू भगिनी, त्याचप्रमाणे माजी खासदार वानखेडे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, समोर बसलेल्या माझ्या सगळ्या बंधू भगिनी आणि लाडक्या बहिणींनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर नांदेड हे एक ऐतिहासिक शहर आहे. धार्मिक व साहित्याने नंदगिरी किल्ल्यावरून या गावाचं नाव नांदेड असं पडलेलं आहे. त्या नांदेडच्या भूमीला मी प्रथमतः नमन करतो. मी बालाजीरावांचं भाषण ऐकत होतो. सगळ्यात जास्त शिंदे साहेबांबरोबर मंत्र्यांपेक्षा आणि आमदारांपेक्षा राहणारा कोणी माणूस असेल तो तुमचा बालाजी आहे. 3,500 कोटी घेऊन घेतले, नाव बालाजी. बालाजी देत राहतो, श्रीमंताचा देव आहे. पण बालाजी एवढा कलाकार आहे की रडून 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 3,500 कोटी घेतली. मला आत्ता लक्षात आलं, मंत्री अजून मला 2200 कोटी भेटले आणि तू 3,500 कोटी घेतले तरी म्हणतो आशीर्वाद ठेवा साहेब, आशीर्वाद ठेवा साहेब. आता आणखी कोणता आशीर्वाद पाहिजे? अरे आमचे शिंदे साहेब म्हणजे देव माणूस आहे. जो पानी से नहाते हैं वो सिर्फ लिवाज बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिवाज बदलते हैं. ये तो पसीने से नहाते हैं इसलिए इतिहास बदलते हैं. या माणसानं शिवसेना वाचवली, या माणसानं भगवा वाचवला, या माणसानं शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवले कि तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. अशा पद्धतीनं काम करणारा आमचा नेता. या नांदेडचा इतिहास बदललाय. या नांदेडमध्ये 95 पासून हदगावचे आमदार आमचे देशमुख साहेब आम्ही बरोबर काम केलंय. या नांदेडमध्ये शिवसेना पहिलेपासून वाढवण्याचं काम हेमंतराव तुम्ही तुमच्या सगळ्या टीमनं केलं. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना. या नावानं हे वादळ या नांदेड शहरामध्ये उभं राहिलं. रोहिदास चव्हाण या भागाचे आमदार होते, ते आमचे मित्र होते, त्यांच्याबरोबर मीही आमदार होतो. आणि आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की आज 3 आमदार आणि या जिल्ह्यामध्ये छप्पर फाड के 9चे 9 आमदार महायुतीचे निवडून दिल्याबद्दल नांदेड वासियाचे आभार मानण्यासाठी शिंदे साहेब आले आहे. मी सुद्धा 25 वर्षापासून आमदार आहे.
पण सरकार आल्यानंतर कोई सरकारचा प्रतिनिधी एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये नवे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आभार मानायला जातो, तो एकमेव व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे एकनाथरावजी संभाजीरावजी शिंदे साहेब. आणि आज त्यांना बदनाम करण्याकरता काही चिमुंडे बोलतात, काही सडलेले आंबे बोलतात आणि बदनामी करण्याचं काम करतात. म्हणले शिवसेना चोरली, शिवसेनेचं धनुष्यबाण चोरलं, चिन्ह चोरलं. अरे ज्यांनी शिवसेना संपवली त्या लोकांची शिवसेना संपवण्याची जी चाललेली चाल होती ती चाल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखली आणि शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत ठेवण्याकरता सुरत मार्गे आम्ही गुवाहाटी गेलो. त्याच्यावरही टीका झाली. काय झाडी काय डोंगर या बाबतीमध्ये आमच्यावर पाहिजे त्या प्रमाणामध्ये अपमान करण्यात आले. मी बरेच मुख्यमंत्री पाहिले, शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यामध्ये मला बघायला मिळाला नाही. तेच कपडे, तेच बूट, तीच दाढी, तोच चष्मा आणि तेच वागणं. गर्व नाही, विना गर्वाचा माणूस कधी मुख्यमंत्री पदाचा बडेजाव नाही. छोटा मुलगा भेटला बोलणार, महिला भेटली बोलणार. दिघे साहेबांच्या आशीर्वादानं या माणसानं ज्याप्रमाणे ठाण्यावर वर्चस्व प्राप्त केलं, अडीच वर्षामध्ये अशा काही योजना आल्या त्यावेळच्या महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अशा योजना आल्या की अंडर करंट लागलं. माझ्या लाडक्या बहिणींनी चारी मुंड्या छीत करून 237 आमदार निवडून देण्याचं रेकॉर्ड ब्रेक 70 वर्षामधलं रेकॉर्ड ब्रेक केलं. राष्ट्रवादीचा जरी माणूस होता तरी त्याच्या बायकोने आम्हाला मत दिलं, कारण की परिस्थिती उलटी झाली. पहिले नवऱ्याकडे बायको पैसे मागायची, शिंदे साहेबांनी अशी जादू चालवली की आता नवरा बायकोकडे पैसे मागायला लागलाय. ही परिस्थिती जर कोणी केली असेल तर ती शिंदे साहेबांनी केली. सिंचनाचे प्रकल्प आहे. आज हातगावचा विषय बाबूराव तुम्ही सांगितला. 1200 कोटी रुपयाची पाण्याची योजना शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री म्हणून गुलाबराव पाटलांनी मंजूर केली. आज 169 गावाचा तुमच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही शिंदे साहेबांना, काही लोक म्हणत असतील की शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जी कामं झाली त्याच्याकरता काही लोक जरी बदनाम करत असतील, तर शिंदे साहेब हा माणूस हा जादूगर माणूस है, सर्वसाधारण माणूस है. लाख कोशिश करो तुम उनको बदनाम करने की, तुम उनका नाम न मिटा पाओगे, क्योंकि लोग उनका नाम कागज पे नहीं दिल पे लिखते हैं, दिल पे लिखते हैं, असा आमचा नेता आहे. त्यामुळे आज मी माझ्या नांदेड वासियांना खूप खूप आभार मानणार आहे की या ठिकाणी शिवसेनेचे 3 आमदार आणि महायुतीचे 909 आमदार. तुमच्या जिल्ह्यामध्ये ही जादू झाली नाही हेमंतराव, ही आमच्या जिल्ह्यात सुद्धा झाली. शिवसेनेचे 5, भाजपाचे 5 आणि अजित पवार गटाचे 1, असे 11चे 11 आमदार हे जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे निवडून आले. 11चे 11, मागच्या वेळेसही 11, या वेळेसही 11. त्यामुळे शिंदे साहेबांनी 2.5 वर्ष, सांगायला मला अभिमान वाटतो, मी 3 वेळेस मंत्री आहे. एका मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्यामध्ये किती वेळेस यावं? माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये हा माणूस 2.5 वर्षामध्ये 20 वेळेस आला. 20 वेळेस एका जिल्ह्यामध्ये 2.5 वर्षामध्ये 20 वेळेस येणारा जर कोणी मुख्यमंत्री असेल तर त्यांचं नाव एकनाथरावजी शिंदे साहेब आहे. योजना किती राबवाव्या? मुलींचे शिक्षण मोफत, एसटी मध्ये महिलांना अर्ध तिकीट, माझी लाडकी बहीण, महिला सक्षमीकरणाकरता, बचत गटांकरता पाठबळ, पुरुषांकरता योजना राबवली, माझ्या लाडक्या भावांकरता योजना राबवली.
एवढं करत असताना 80 जागा लढलो, 80 फक्त 80. अजित दादा नसते तो हमारे भी 100 MLA रहते थे. हे मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला. शेवटी वरची ऍडजस्टमेंट आहे. पण आमच्या बाळासाहेबांनी असं केलं ना, असं इधर हात लगा दिया तो काम बच गया. 80 जागा लढून आमचे 60 आमदार निवडून आले, 7 खासदार निवडून आले. लोक सांगायचे आता शिंदे साहेब फुटले आहे, पुन्हा लोक निवडून येत नाही, हा शिवसेनेचा इतिहास आहे. अरे आम्ही शिवसेनेमधून फुटले नाही. मातोश्रीचा तो संजय राऊत, तो माझा माल आहे, तो फुटला. त्यांनी शिवसेना फोडली, त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्नभंग केले. अरे आम्ही आमच्या आयुष्य पूर्ण शिवसेनेकरता घातलं. 35 वर्ष शिवसेनेकरता आम्ही हर हर महादेवच्या घोषणा देत शिवसेना वाढवली. अंगावर केसेस घेतल्या, 302, 307, 151, 107 प्लेन चॅप्टर. ह्या राऊतांच्या अंगावर एकही केस नाही. शिवसेना प्रमुखांचा आदेश यावा आणि शिवसैनिकांनी आपली मुंडी द्यावी, असे आम्ही कार्यकर्ते होतो, म्हणून ही शिवसेना वाढली. ती शिवसेना जर कोणी वाचवली असेल तर ती शिंदे साहेबांनी वाचवली आहे. अरे मुंबई नगरी में बैठे हैं हिंदुओं के राजा, अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में आजा. इसीलिए तो दौड़ रहा है छत्रपति का घोड़ा, पापी लोगों का हमने कमर तोड़ा. त्यामुळे माझ्या तमाम नांदेडवासी शिवसैनिक बांधवांना माझी विनंती आहे, आमदार साहेबांना, माझे आमदार साहेबांना विनंती आहे, आता तुमच्या निवडणुका संपल्या. ज्यांनी तुमच्याकरता आता काम केलंय त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आहे. तोच कोणी जेडपी मेंबर झाला पाहिजे, कोणी पंचायत समिती मेंबर झाला पाहिजे. अरे मी 90 साली शाखा प्रमुख होतो, मंत्र्याची काँग्रेसची गाडी जायची तर बघत राहायचो. आज काय हवा आहे आपली? जे पोलीस साला आपल्याला धुंडायचे तेच पोलीस मागं पुढे फिरतात. काय साधी जादू आहे काय? मुख्यमंत्र्याच्या गाडीत बसतो मी, उपमुख्यमंत्र्याच्या गाडीत बसतो, पण माझ्यापेक्षा बालाजी जास्त बसतो. त्यामुळे आज माझ्या नांदेडवासियांना सांगणार आहे, जेवढ्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत त्या मागण्यांवर साहेबांचे सहकारी राहणारच आहे. आणि मला खात्री आहे की नांदेड हा शिवसेनेचा पूर्वीचा बालेकिल्ला होता. हेमंतराव तुमचं खूप कष्ट आहे, त्या कष्टाला फळ मिळालंय. आता तुम्ही 4 आमदार आहेत, 4 लाख काय करता माहित आहे? काय करता? 4 लोक तुम्ही 4 खांदे व्हा. शिंदे साहेब आगे आहेत आणि मी मागून चिल्लर टाकणार आहे. राम बोलो भाई राम, बजा दिया काम. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. शिंदे साहेबांचे आशीर्वाद सर्वसाधारण माणसापासून तर आमदार खासदारापर्यंत राहणार आहेत. या निवडणुका आपण कशा लढलो तुम्हाला सगळं माहित आहे. त्यामुळे आमचा माणूस देणारा नाही, घेणारा नाही आहे. बता दिया सबको. चांगले गेले. आणि असे आमदार निवडून आणण्याकरता साहेब विशाल कदम आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने जो प्रवेश केलाय, त्या परभणी जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो. 1,15,000 मतं या मुलांनी घेतली आहे साहेब, 1,15,000 मतं. त्यामुळे अशा लोकांना आपल्याला बळ देण्याची गरज आहे. आदरणीय मुंदळा साहेब आहे, वानखेडेजी आहे, सुभाष साबणेजी आहे, लहानेजी आहे, यांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही अनुभवी लोक आहेत, संघटना वाढवण्याकरता या नवीन माणसांना सुद्धा आपण मार्गदर्शन करावं आणि संघटना वाढवण्याकरता प्रयत्न करावे ही विनंती करतो. वेळ भरपूर झालेला आहे. तुम्ही मोठ्या संख्येने शिंदे साहेबांचं भाषण ऐकायला आलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य दो, बलंड शक्ती देव. जो जो शिवसेनेला अडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुलाबरावचं भाषण म्हणजे खऱ्या अर्थानं एक मेजवानी असते. जिसने आदा सीख ली गम में मुस्कुराने की,
जिसने अदा सीख ली गम में मुस्कुराने की, उसे क्या मिटाएगी साजिशे जमाने की. खऱ्या अर्थानं कर्तृत्व माणसाला समोर येत असतं. शिंदे साहेब, संपूर्ण देशामध्ये 3 ऋतू आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये 4 ऋतू आहेत. महाराष्ट्रामध्ये हिवाळा आहे, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, तसा जिव्हाळा सुद्धा आहे. माता भगिनीच्या मनात जिव्हाळा निर्माण करणारे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे. जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जो बोले सो निहाल. सत श्री अकाल. नांदेड जिल्ह्यातील माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, सर्वप्रथम हजूर साहेब सचखंड गुरुद्वारा समोर श्रद्धापूर्वक माथा टेकून आलोय. सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि या सत्याच्या भूमीत सत्याचाच विजय झालाय आणि जिल्ह्यातल्या 9च्या 9 जागा महायुतीच्या तुम्ही जिंकून दिल्या. म्हणजे पैकीच्या पैकी मार्क, 100% रिझल्ट आणि 100% स्ट्राईक रेट असं पहिल्यांदा घडलंय. आणि म्हणून नांदेडचं हे यश माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, लाडक्या भावांचं आहे, लाडक्या शेतकऱ्यांचं आहे, लाडक्या तरुणांचं आहे, लाडक्या ज्येष्ठांचं आहे, या सगळ्यांचं आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींचा याच मैदानावर आपण मेळावा घेतला होता आणि आशीर्वाद द्यायला त्यावेळी हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला. आणि म्हणून मी तेव्हा म्हणालो, तुमच्या 1,500च्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा. मी म्हणालो होतो, सावत्र भावांना त्यांची जागा दाखवा असं सांगून गेलो होतो. माझ्या बहिणींनी जोडा नुसता दाखवला नाही तर जोरात वाजवला पण. अमिताभ बच्चनचा एक पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. आणि तेच माझ्या बहिणींनी एक ही मारा पण सॉलिड मारा. सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ यांना सगळ्यांना 4 मुंड्या चित तुम्ही केलं. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैदिप्यमान विजय मिळवून दिला. आणि म्हणून तेव्हा मी म्हणालो होतो, विजयानंतर विजयाचा गुलाल उधळायला येईल, पण फक्त विजयाचा गुलाल नाही तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय. मी सर्व मतदारांना, बांधव भगिनींच्या समोर इथं नतमस्तक व्हायला आलोय, तुम्हाला वंदन करायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय. आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे हा तुमचा भाऊ शब्दाचा पक्का आहे, पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवली. आणि म्हणून माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी भावांनो, अशीच माया या सर्व आमदारांवर, 3 आमदार दिले. आज हेमंत पाटील आमदार आहेत, राज्यमंत्री दर्जा त्यांच्याकडे आहे. आणि या 4 भावांवर, आम्हा सर्वांवर, शिवसेनेवर तुमची माया आभाळागत राहू द्या, ही विनंती मी आपल्याला करायला आलोय. एवढंच हात जोडून आपल्याला मी सांगायला आलोय. खरं म्हणजे निवडणुकीत मिळालेलं यश
हे डोळे दिपून टाकणार आहे. एक दैदिप्यमान असं यश मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं. 237 जागा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच या महाराष्ट्रात आल्या नव्हत्या. आणि म्हणून काही लोक म्हणाले ही कसली लाट आहे, कसली लाट आहे. मी म्हणालो ही महालाट आहे. माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महालाट आहे. माझ्या लाडक्या भावाने निर्माण केलेली महालाट आहे. आणि म्हणून या लाटेमध्ये भले भले वाहून गेले, भल्या भल्यांचा पत्ता कुठं गेला माहित नाही. आणि म्हणून एवढं मॅन्डेट, एवढं यश यापूर्वी कधीच या महाराष्ट्राने पाहिलं नाही. कारण सक्के भाऊ कोण, सावत्र भाऊ कोण, आमच्या योजनामध्ये विरोध करणारे कोण, तुमच्या योजना बंद व्हाव्या म्हणून कोर्टात गेले. कोर्टाने पण त्यांना चांगली चपराक लगावली, म्हणाल जा गप्प बसा. आणि म्हणून मी सांगतो, ज्या योजना सुरू केल्यात लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, लाडक्या शेतकऱ्यांच्या, त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही. आणि हेमंत पाटील यांनाही सांगतो, बाळासाहेबांच्या नावाचं हळद संशोधन केंद्र झालंय, त्याचं काम कुठेही थांबणार नाही. हे काम पूर्ण होईल. ही जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे, हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितोय. आणि म्हणून या ठिकाणी बालाजी म्हणाले माझ्याकडे लक्ष द्या, मला आशीर्वाद द्या. सगळ्यात जास्ती पैसे बालाजीला दिले, 3,500 कोटी रुपये. आतापर्यंतच्या इतिहासात बालाजी 3,500 कोटी रुपये. तसं बालाजी देव माहीत आहे देणार आहे बालाजी, आणि त्याच्या नावाचं कल्याण आहे. बालाजीचं कल्याण होणार हे मला माहीत होतं. बालाजी विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ होती. आणि म्हणून नांदेडच्या जनतेने मतपेटीद्वारे त्यांना विजयी केलं. आणि त्याचबरोबर हदगाव मरून बाबूराव कदम. आता बाबूराव कदम ते आला बाबूराव, काय ते गाणं ना, आला बाबूराव. अरे बाबा, फेक नरेटिव्हमुळे दिल्ली स्वारी चुकली, पण मुंबईची धडक जोरात मारली त्यांनी. आणि बाबूराव खरोखर हे गाणं सुपरहिट आहे. बाबूरावनी ते खरं करून दाखवलं. आणि बाबूराव आमदार फक्त लोकसभेऐवजी विधानसभेत आला. आणि म्हणून बाबूरावचं पण मी मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी बोंडारकर आहेत. बोंडारकर एक विशेष म्हणजे आपला जिल्हा प्रमुख. खूप नावं यायची, खूप सर्वे यायचे. अरे बाबा, आनंद बोंडारकर मागे राहतोय आनंद बोंडारकर. पण हेमंत पाटील याची जिद्द आणि चिकाटी पाहिली, बोले आनंद बोंडारकर निवडून येणारच. आणि आपला कार्यकर्ता हो, आपला जिल्हा प्रमुख आहे. कधी या कार्यकर्त्यांनी मोठं व्हायचं, कधी आमदार व्हायचं, कधी खासदार व्हायचं. अरे हा पक्ष आपला कोण्या मालकाचा नाही, कोण्या नोकराचा नाही, मालक नोकर नाही, माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत. हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, कार्यकर्त्याचा. बाळासाहेब सांगायचे आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण बाळासाहेबांच्या नंतर आपल्या सहकार्यांना काही लोक घरगडी समजू लागले, नोकर समजू लागले. पण आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, असा आपला पक्ष आहे. आणि म्हणून हेमंत पाटीलचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. त्याला कॉन्फिडन्स होता. मी त्याला फोनवर रोज त्याला झापायचो. बोले अरे तो मागे आहे. नाही बोलतो साहेब निवडून आणणार. बोले बघ, निवडून नाही आणला तर तू माझ्याकडे तोंड दाखवू नकोस. पण त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली
आणि या तिन्हीच्या तिन्ही आमदार निवडून आणले, याबद्दल हेमंत पाटील आणि व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी इकडे बसलेत आणि तुम्ही सगळे जनता जनार्दन, तुम्ही हॅट्रिक मारली. आता 3 + 1 4. मगाशी गुलाबराव म्हणाले 4 लोक काय करतात, पण मी सांगतो तुम्ही 4 लोक या नांदेडच्या विकासाचा चौकार मारा, या विकासाला पुढे घेऊन जा. हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हे मी सांगायला आलेलो आहे. आणि म्हणून ज्यांना लोकसभेमध्ये आपल्याला इथं आपल्या राजश्री ताई पण मगाशी भाषण करून गेल्या. राजश्री ताईंना कुठेतरी आपलं अचानक देऊन टाकलं. पण हेमंत पाटील यांना मी विधान परिषदेवर संधी दिली आणि खऱ्या अर्थाने आपला पक्ष, आपल्या पक्षामध्ये वशिला चालत नाही, आपल्या पक्षामध्ये बाकी काही चालत नाही. आपल्या पक्षात कामाचं मेरिट चालतं, कार्यकर्त्याच्या कामाला संधी देण्याचं काम हा आपला पक्ष करतो. हा एकनाथ शिंदे कोण आहे? हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता, ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला. बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो. आणि म्हणून एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता असताना इथं व्यासपीठावर गुलाबराव पाटील बसलेत, बालाजी बसलाय. 50 लोकांनी या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आणि 8 मंत्री होते. 8 मंत्री आणि मी मंत्री होतो. लोक सत्तेकडे जातात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने गेलो 2-2.5 वर्षापूर्वी. आणि कारण आम्हाला कळलं शिवसेना, आता शिवसेनेचं खच्चीकरण होत आहे. धनुष्यबाण घाण ठेवला, शिवसेना जोकडात बांधली. स्वतःच्या खुर्चीसाठी मोहापायी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. बाळासाहेब म्हणायचे माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही. तोंड दाबून मुक्क्याचा मार सहन करणारे आमदार मी पाहिले. शिवसैनिक खच्ची होतोय, मग आम्ही काही पर्वा केली नाही. काय होईल ते होऊ दे, लढू आणि जिंकू, नाही तर लढू आणि शहीद होऊ, हे पाहून आम्ही निर्णय घेतला. आणि आज या महाराष्ट्रामध्ये चित्र पाहिलंय. लोकसभेत 7 खासदार निवडून आले, विधानसभेत 80 पैकी तुमच्या या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या, तुमच्या शिवसेनेच्या 80 पैकी 60 आमदार निवडून आले. 60. उभाठाणे 97 लढवले, 20 आले. आपल्याला लोकसभेत 2 लाख मतं जास्त मिळाली, 2 लाख मतं जास्त मिळाली. आणि विधानसभेत 15 लाख मतं जास्त मिळाली. आता सांगा खरी शिवसेना कुणाची? खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? हे तुम्ही बसलेले खरी शिवसेना, तुम्ही वारसदार विचारांचे तुम्ही आहात. आणि म्हणून आज शिवसेना वाढतीये, शिवसेना पुढे जातीये. या महाराष्ट्रामध्ये आता आपला कोण कदम, विशाल कदम, ही अशी तरुणी बाण मुलं शिवसेनेमध्ये काय येतात? 1-1 लाख 10-15 हजार मतं घेणारे अशी लोकप्रिय मुलं, हे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये येतात. त्यांच्या सोबत शेकडो हजारो लोक दररोज मुंबईमध्ये प्रवेश सुरू आहे. दररोज जिल्ह्यातून तालुक्यातून लोक शिवसेनेमध्ये येतात. का शिवसेना बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढे चाललोय. बाळासाहेबांचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून आज हे शिवसेना वाढतीये, पुढे जातीये. हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री म्हणजे सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे, तेव्हा माझ्यासोबत माझे सहकारी देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजितदादा होते, आम्ही टीम म्हणून काम करत होतो. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी आता डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आज आपल्याला सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा हा डेडिकेटेड टू कॉमन मॅन हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे, 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेले, ज्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर टाकले, त्याच्यामध्ये हर्डल टाकले, त्याच्यामध्ये स्टे दिले, कामं बंद पाडली, ती आम्ही सुरू केली. एकीकडे प्रकल्प उभे केले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. आज लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं, शेतकरी सन्मान योजना काढली, आज युवकांना प्रशिक्षण भत्ता दिला, आज वयस्करांना वयश्री योजना केली, किती योजना केल्या. आतापर्यंतच्या इतिहासात 2.5 वर्षात एवढे निर्णय घेतले माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच एवढे निर्णय घेतले नाही. इतिहासात नोंद होईल 2.5 वर्षाची असे निर्णय घेतले तुमच्या या एकनाथ शिंदेने. आणि म्हणून मला त्याचं समाधान आहे, मला आनंद आहे की 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं. एक दिवसात 8-8, 10-10 सभा घेतल्या, बैठका घेतल्या, लोकांना भेटलो. मगाशी कोणीतरी सांगितलं, वर्षा निवासस्थानी सकाळी पहाटे 2, 3, 4 हा एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थान या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेचं, कोण्या एकट्या एकनाथ शिंदेचं ते नव्हतं. आणि म्हणून एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता आहे. हा कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, कार्यकर्त्याला वाढवलं पाहिजे. आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो की आता तुम्ही मंत्री व्हा, तुम्ही खासदार व्हाल, तुम्ही आमदार व्हाल, तुम्ही आणखी आता जिल्हा परिषद, आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, आता तुम्ही या सर्व कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी यांनी तुमच्यासाठी मेहनत केली आहे. आता तुम्ही सगळ्यांनी यांच्यासाठी मेहनत करायची आहे आणि यांना मोठं करायचं आहे. कारण हाच कार्यकर्ता तुमच्या जीवाला जीव देतो, तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घराघरात जातो, गावागावात जातो, आमदारकीच्या निवडणुकीत पण तेच करतो. माझा उमेदवार कसा चांगला आहे हे सांगतो आणि मतं मिळवतो, तुम्हाला निवडून देतो. फक्त त्याची एवढीच अपेक्षा. आणि मी सांगतो नेहमी, कार्यकर्त्याला जपलं पाहिजे. तो जेव्हा अडचणीत आहे, तो जेव्हा संकटात आहे, त्याला हॉस्पिटलची मदत असेल, पोलीस स्टेशनची मदत असेल, कोर्टाची मदत असेल, काही पारिवारिक संकट आलं तर मात्र त्याच्या संकटात उभं राहण्याचं काम माझ्या सकट आपल्या सर्व नेत्यांनी केलं पाहिजे. हीच भावना त्या कार्यकर्त्याची असते. हे तुम्ही करा, सगळ्यांनी हे करा. तो कार्यकर्ता तुमच्यासाठी अहोरात्र घरादारावर तुळशी पात्र ठेवून शिवसेना या 4 अक्षरासाठी मरमर करतो, मेहनत करतो, सत्ता मिळवून देतो. हेच अगोदरच्या लोकांना जमलं नाही आणि समजलं नाही, कळलं पण वळलं नाही, मला माहित नाही. पण कार्यकर्त्याच्या भावना काय आहेत हे ओळखलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या हे पत्रकार लोक, जरा तुम्ही माझे बांधव, तुम्ही खाली बसले तर माझ्या बहिणी मला दिसतील. हा, तुमचे कॅमेरे सेट आहेत ना एकदम, काय चांगले आहेत. माझे लाडके पत्रकार भाऊ चांगले आहेत.
आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगतो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला जपलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, आपल्याला प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे. त्यातून हा जनादेश तयार झालेला आहे. आणि समोरच्याला वाटत होतं, उन्हें लगता था हमारी उड़ान कुछ कम है, उन्हें लगता था हमारी उड़ान कुछ कम है, हमें यकीन था कि ये आसमान कुछ कम है. म्हणजे कार्यकर्ते एवढे मजबूत होते आमचे. तुम्ही किती शिव्या देणार, किती शिव्या साप देणार? 2.5 वर्ष शिव्या घातल्या, 2.5 वर्ष काय काय बोलले, आरोप केले, पण आम्ही तुम्हाला आरोपातून उत्तर नाही दिलं. या एकनाथ शिंदेने सहन केले आरोप शिव्या सहन केल्या, सगळं सहन केलं, पण आरोपाला कामातून आम्ही उत्तर दिलं. आणि म्हणून ही जनता माझ्या सोबत आली आहे. आणि म्हणून तुम्ही किती शिव्या दिल्या तरी लोकांच्या तोंडून आमच्यासाठी ओव्याच बाहेर पडल्या. म्हणून या निवडणुकीमध्ये एवढं मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणतात ना लोक, काय म्हणतात, जब लोग आपका मुकाबला नहीं कर सकते गुलाबराव, जब लोग आपका मुकाबला नहीं कर सकते तो वो आपसे नफरत करने लगते हैं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण जे बेधुंद झालेले, जे डोळ्यावर जाफड बांधलेले, त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली, त्यांना काय कळणार आहे? आणि म्हणून त्यामुळेच आजचा दिवस जो आहे, आज आपण संयम बाळगला, तुम्ही संयम बाळगला. तुम्ही हा शेतकऱ्याचा मुलगा, एकनाथ शिंदे हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, हे तुम्हाला पचनी पडलं नाही का? शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुख्यमंत्री व्हावा असं काय कुठं कायदा आहे का, नियम आहे? आणि म्हणून गरिबीची जाण असलेला एकनाथ शिंदे, आईची माझ्या तकमक मी पाहिली, घर चालवताना काटकसर करताना पाहिलं, माझ्या पत्नीची काटकसर पाहिली. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा निर्णय घेतला, माझ्या लाडक्या बहिणींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतला, लाडक्या भावानं घेतला, सगळ्यांना घेतला. आणि म्हणून आपल्याला गरिबीची जाण लागते, तोच माणूस हे काम करू शकतो. आणि म्हणून या राज्यामध्ये आज जो विजय मिळाला आहे, आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. आता आपल्याला जास्तीचं काम करावं लागेल. या लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. लोकांनी भरभरून मतदान केले, अगदी मतांचा वर्षाव केला. आणि या राज्यातल्या नाही, देशातल्या सगळ्या कायदे पंडितांनी तोंडात बोट घातली. अनपेक्षित दैदिप्यमान विजय तुम्ही मिळवून दिला. आणि म्हणून आज आपण एवढ्या या ठिकाणी आभाराचं एक मोठं आभाराची जाहीर सभा घेतली. मी तेव्हा म्हणालो, अरे लोक प्रचार करतात, मत मागायला जातात, विनंती करतात, परंतु जेव्हा निवडून लोक येतात आपले, त्यावेळेस त्यांचे आभार मानणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. बाळासाहेबांनी हे शिकवलंय, अरे खऱ्याला खरं म्हणा आणि सत्याची बाजू उचलून धरा. ते आपण केलं. आणि म्हणून मी खास तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलोय. आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो, हा मराठवाड्याने नेहमी बाळासाहेबांवर प्रेम केलंय, शिवसेनेवर प्रेम केलंय. बाळासाहेबांनी देखील मराठवाड्यावर प्रेम केलंय. आणि म्हणून या मराठवाड्यातले लोक जेव्हा दुष्काळ होता तेव्हा मुंबई ठाण्याकडे आले होते. मला आठवतंय त्यावेळेस आम्ही मोठी छावणी लावली होती. त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या
अगदी खाण्यापिण्यापासून राहण्यापासून सगळी व्यवस्था त्यावेळेस केली. एवढं प्रेम, हे प्रेम, आणि मी इकडे आलो की तुम्ही हे प्रेम देताय. आणि म्हणून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त आपल्याला करायचं आहे. मराठवाड्याची ओळख दुष्काळवाडा ही आपल्याला दूर करायची आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू केली, परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मराठवाडा वॉटर ग्रीड योजना बंद केली. जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांना वरदान असलेली योजना बंद केली. ज्या योजना लोकहिताच्या आहे त्या कदापि कुठलंही सरकार आलं तरी बंद करता कामा नये. परंतु दुर्दैवाने ते केलं. मला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री झालो आणि मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली. दोघं कॅबिनेटमध्ये, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो. काय आम्ही निर्णय घेतला असेल तर मराठवाडा वॉटर ग्रीडला पुन्हा चालना द्यायची, हा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांचे निर्णय घेतले. शेतकरी हा आपला मायबाप आहे. आज शेतकऱ्यांसाठी आपण किती योजना केल्या, 45,000 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या योजनेवर आपण दिले. 12,000 रुपये आपल्या मोदी साहेब 12,000 रुपये देत होते. 12,000 रुपये आपण वर्षाला आणखी त्याच्यामध्ये टाकले आणि शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना केली. पीक विमा योजना आपण त्यामध्ये देखील सगळे पैसे 1 रुपया शेतकऱ्यांना भरायचा, बाकी आपण भरायचे. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. आपण अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केल्या. माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण झालं, लेक लाडकी लखपती झालं, 50% ST मध्ये सवलत झाली. मगाशी राजश्रीताईंनी सांगितलं की मुलींचं उच्च शिक्षण मोफत झालं पाहिजे. खरं आहे ते. मला रात्री जेव्हा ती बातमी कळाली, 50% पालकांना भरता येत नाही, त्यांची जी तळमळ तगमग त्या मुलीने पाहिली आणि आत्महत्या केली. मी चंद्रकांत दादांना फोन केला, उच्च शिक्षण मंत्री होते. मी म्हणालो, जर आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्याचा सत्तेचा उपयोग काय. आणि आम्ही निर्णय घेतला, ज्यांना 50% फी मिळत होती त्यांना 100% फी करून सवलत देऊन टाकली. हा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने सरकार सर्वसामान्यांचं आपण काम म्हणतो. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे, चांगले दिवस आले पाहिजे, यासाठी हे सरकार आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून माझी ओळख निर्माण झाली. बघा, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते, पद येतात, पद जातात, पद पुन्हा येतात. पण बाळासाहेब म्हणायचे, नाव गेलं तर परत येत नाही. आणि ते आम्ही पाळलं. आणि म्हणून मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदापेक्षा या राज्यातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली. ही सगळ्यात मोठा मान मिळाला आहे. सर्व पदांपेक्षा ही ओळख सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, इथं सगळ्यांनी कोणी कोणी काय काय सांगितलं. हळदीचं तर मी सांगितलं, ते सुरू होणार. इथं MIDC पाहिजे. अरे MIDCचा मंत्री आपलाच आहे. पाणी पुरवठा गुलाबराव आहे, गुलाबराव पाटील. या भागामध्ये कुठे कुठे पाण्याची योजना पाहिजे ते बघा. नांदेडमधले रस्ते नगरोत्थानमधून आपण करू. बालाजीने मगाशी सांगितलं, बोंडारकरांनी सांगितलं, आपल्या बाबूराव यांनी सांगितलं. आता बाबूराव गाणं बोलत बोलत खरं विधानसभेत पोचलेला आहे. त्यामुळे तुमच्या या मतदारसंघात आणि त्यांच्या पाठीशी वरच्या सभागृहात विधान परिषदेमध्ये हेमंत पाटील बसलेत.
त्यामुळे मला वाटतं मी काही या योजनांचा उहापोह करत नाही, पण एवढंच सांगतो की मराठवाड्यामध्ये आम्ही 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता दिली. पश्चिमी वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळवतोय आणि नांदेडच्या विकास आराखड्याला देखील आपण मान्यता देतोय. समृद्धी महामार्गामुळे देखील या भागाला सुबत्ता येते. नांदेड जालना हा रस्ता करतोय. कोणाचे काही पैसे राहिले असतील तेही तात्काळ दिले जातील. कुठल्याही शेतकऱ्याला लाभापासून वंचित आम्ही ठेवणार नाही. आणि म्हणून या भागाचा विकास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून या भागासाठी जे जे काही करता येईल ते आपल्याला केलं पाहिजे, एवढंच मी सांगतो. आणि म्हणून शिवसेना, गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक. कारण शिवसेनेवर लोकांचा विश्वास आहे, शिवसैनिकांवर विश्वास आहे. कधी संकटामध्ये धावून जाणारा शिवसैनिक, कोविडमध्ये मी पाहिलं या महाराष्ट्रातले शिवसैनिक लोकांना वाचवत होते. हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांच्या मदतीला फिरत होता. माझे सर्व आमदार, खासदार, तुम्ही कार्यकर्ते देखील स्वतःच्या जीवाची बाजी लावून लोकांना मदत करताना मी पाहिलं. त्यामध्ये काही शिवसैनिक आपले कार्यकर्ते त्यांनी लोकांना मदत करताना जीव गमावला. ही शिवसेना आहे, ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे, धर्मवीर आनंदगे साहेबांची खरी शिवसेना आहे. आणि म्हणून यापुढे आपल्याला पुढच्या ज्या निवडणुका, आता लोकसभा, विधानसभा, आता स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायती, महापालिका, ज्या ज्या निवडणुका येतील तिथं आपल्याला या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवायचा. त्यासाठी तुम्ही मजबूतीने काम करा. तुम्हाला एकच सांगतो, आपल्या सदस्य नोंदणी, हेमंत इकडे सदस्य नोंदणीचं काय चालू आहे? सदस्य नोंदणी करा. तुम्हाला लोक वाट पाहतायत, कधी शिवसैनिक येतोय आणि आमची नोंदणी करतोय. आज एवढं काम आपण केलंय, एवढ्या योजना आपण केल्या, शासन आपल्या दारी हा लोकांपर्यंत पोहोचवला, विकास घरोघरी आपण घेऊन गेलो. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरी नाही, लोकांच्या दारी शोभून दिसतो. लोकांच्या दारात जाऊन आपण 5 कोटी लोकांना शासन आपल्या दारीचा फायदा दिला. का लाभार्थी पहिले नव्हते, लाभ नव्हते, योजना नव्हत्या? लोकांना कटकट, चक्रा मारणं, खेटे मारणं हे सगळं बघून लोक कंटाळून योजना, लाभ सोडून द्यायचे. पण आपल्या महायुती सरकारने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला. आणि मला आनंद आहे, दाखल्यापासून अगदी पॉवर टिलर पासून, ट्रॅक्टर पासून, ड्रोन पासून, माझ्या लाडक्या बहिणींना अनुदानापासून सगळे फायदे आपण एका छताखाली दिले. 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. आणि म्हणून अशा या योजना आपण केल्या 2.5 वर्षात. म्हणून हा विजय आपल्याला मिळाला. हा विजय आपल्याला, या जो मिळालेला यश, विजय हा लोकांच्या चरणी आपण अर्पण करणारे लोक आहोत. कारण या सर्वसामान्य लोकांनी आपल्याला हा विजय मिळवून दिला आहे. आणि म्हणून या पुढच्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत, ताकदीने जिंकायच्या आहेत. सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्यांना लाभ मिळवून द्यायचे आहेत. तुम्हाला खाली बघण्यासारखं काम सरकारने नाही केलं 2.5 वर्षात. 2.5 वर्षात एवढं काम केलं की विरोधक पण हतबल झाले. हे काय चालू आहे? हे फक्त चुनावी जुमला आहे का? देणार आहे, कुठून पैसे आणणार? अरे हे पैसे जनतेचे, जनतेपर्यंत पोहोचवायला हिंमत लागते. पूर्वीचे पैसे कुठं जायचे? राजीव गांधी एकदा म्हणाले होते, केंद्रातून 1 रुपया आला तर लोकांपर्यंत किती जातात माहिती आहे? 15 पैसे. माझ्या 85 पैसे गायब. हे मी नाही म्हणत, तेव्हा पंतप्रधान राजीव गांधी होते.
आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात 1 रुपया केंद्रातून गेला तर तो 1 बंदा रुपया सर्वसामान्याच्या खिशात गेला पाहिजे. तिथं अडते नडते एजंट फाजंट सगळे गायब करायचे. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एक विचाराचे सरकार. आपण गेले 2.5 वर्षात डबल इंजिन सरकार काम केलं. आणि म्हणून आता जी संधी मिळाली आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करतोय. या राज्याला पुढे न्यायचं आहे, या राज्याचा विकास करायचा आहे, या राज्यातल्या सर्वसामान्य गोर गरीब माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत. आणि यासाठी आपण सगळे कामाला लागा आणि एकजुटीने काम करा. कार्यकर्त्यांना जपा, शिवसैनिकांना जपा. हा एकनाथ शिंदे बाळासाहेब काय म्हणायचे, शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं असेल तर ते शिवसैनिक. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय, सगळ्या नेत्यांनी, आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष या सगळ्यांनी शिवसैनिकाला जपा. त्याच्या संकटात उभे राहा, त्याच्या पाठीशी उभे राहा. आणि हा एकनाथ शिंदे तर 24/7. हा मगाशी कोणीतरी म्हणाल माझ्यामध्ये काही बदल झाला नाही, मी आहे तसाच आहे. अरे बाबा, माणसांमध्ये कधी बदल होता कामा नये. माणूस आहे, हा कार्यकर्ता आहे. आणि एकनाथ शिंदे हा कधी खुर्चीला हपापलेला नव्हता, कधी हपापणार नाही. मला खुर्ची दिसत नाही, मला माणसं दिसतात. मी खुर्ची शोधत नाही, मी माणसं शोधतो. मी त्या माणसांचे प्रश्न शोधतो, त्या माणसांच्या समस्या शोधतो आणि त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. म्हणून अतिशय कमी वेळेत हा तुमचा एकनाथ शिंदे घराघरात पोचला, लोकप्रिय झाला, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, लाडक्या भावांचा लाडका भाऊ झाला. आणि म्हणून मी सांगतो, या एकनाथ शिंदेच्या शरीरामधल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबावर या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा लाडक्या भाऊंचा अधिकार आहे आणि तो कायम राहणार. एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात, एवढा वेळ या ठिकाणी आपण या सभेत उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. मनापासून एकदा पुन्हा आपण दिलेल्या यशाबद्दल, आपण मिळवून दिलेले हे 4 आमदार 9 आमदार यांच्या विजयाबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व लाडक्या भावांचे या ठिकाणी आपण सदिच्छा भेट घेतली. नामदार सन्मान्य हेमंतभाऊ पाटील यांच्या शिवमळ्यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, सर्व सरपंच, सहकार सोसायटी सदस्य यांच्या